2012 साली पुण्यामध्ये तिहेरी हत्याकांड घडलेलं होतं आणि या हत्याकांडाचा आरोपी विश्वजित मसलकरला पुण्याच्या सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे। आपल्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा बनू नये यासाठी विश्वजितनं आपली आई, पत्नी आणि 2 वर्षांच्या मुलीची निर्घृण पद्धतीनं हत्या केली होती। 4 ऑक्टोबर 2012 ची संध्याकाळ पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये एसीपी असलेल्या बाजीराव मोहितेंना कंट्रोल रूमकडून सांगण्यात येतं की पुण्यातील वानवडी भागातील घोरपडीमध्ये दरोडा पडलेला आहे। एसीपी मोहिते पोलीस पथकासह घोरपडी भागातील उदयबागमधील चंपरत्न सोसायटीमध्ये पोहोचतात आणि या चंपरत्न सोसायटीच्या फ्लॅट नंबर 4 आणि फ्लॅट नंबर 1 जे ग्राउंड फ्लोअरला असतात त्या दोन्ही फ्लॅटमध्ये दरोडा पडल्याचं त्यांना सांगण्यात येतं आणि या दरोड्याची तक्रार दिलेली असते ती विश्वजित मसाळकर या 25 वर्षाच्या व्यक्तीने। पोलीस जेव्हा त्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा फक्त दरोडाच नाही तर त्या ठिकाणी 3 हत्या झाल्याचं देखील त्यांच्या निदर्शनास येतं। दरोडेखोरांनी दरोडा घालताना, चोरी करताना विरोध करणाऱ्या या विश्वजित मसाळकरच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलेलं असतं, तर त्याच्या घराच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारे मधुसूदन कुलकर्णी दरोडेखोरांच्या या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्याचं या विश्वजित मसाळकरकडून पोलिसांना सांगण्यात येतं। पोलीस जेव्हा या विश्वजित मसाळकरच्या फ्लॅट नंबर 4 मध्ये प्रवेश करतात तेव्हा या विश्वजित मसाळकरची आई शोभा मसाळकर ज्यांचं वय 50 वर्ष असतं, विश्वजित मसाळकरची बायको अर्चना ज्यांचं त्यावेळचं वय 23 वर्ष असतं आणि विश्वजित मसाळकरची 2.5 वर्षांची मुलगी किमया या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्याचं पोलिसांना आढळून येतं। तर समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारे मधुसूदन कुलकर्णी हे 76 वर्षांचे गृहस्थ देखील गंभीररित्या जखमी असून ते बेशुद्ध असल्याचं पोलिसांना आढळून येतं। पोलीस तपास सुरू होतो आणि पोलिसांना सांगण्यात येतं या विश्वजित मसाळकरकडून की त्याच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 3,07,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलेला आहे, ज्यामध्ये 8 तोळ्याची एक सोनसाखळी, एक मंगळसूत्र, 7,000 रुपये, लहान सोन्याच्या अशा 3 रिंग आणि 2 सोन्याचे दागिने असा 3,07,000 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी आपल्या घरातून चोरून नेल्याचं हा विश्वजित पोलिसांना सांगतो। पोलीस 3ही मृतदेह पुढच्या पोस्टमॉर्टमसाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठवतात। पंचनामा होतो आणि तपासाला सुरुवात होते आणि तपासामध्ये जे दागिने, जी रक्कम चोरीला गेल्याचं विश्वजित मसाळकर दावा करत असतो ते सगळे दागिने घरातच भिंतीला लटकवलेल्या एका तस्वीरीच्या, एका फोटोच्या मागे दडवून ठेवल्याचं पोलिसांना आढळतं। एका पर्समध्ये रोख रक्कम असते आणि हे जे दागिने चोरीला गेल्याचा दावा केला असतो ते दागिने देखील त्या तस्वीरीच्या पाठीमागे घरामध्येच पोलिसांना आढळतात आणि पोलिसांना पहिला संशय येतो। त्यानंतर पोलीस या चंपरत्न सोसायटीमध्ये जरी CCTV कॅमेरे त्यावेळी नसले तरी या चंपरत्न सोसायटीच्या जवळ असलेल्या दुसऱ्या एका सोसायटीमध्ये असलेले CCTV कॅमेरे आणि या कॅमेऱ्यांमधलं फुटेज तपासतात आणि त्या फुटेजमध्ये ज्या कालावधीमध्ये ही हत्या झाल्याचा संशय असतो त्या कालावधीमध्ये हाच विश्वजित मसाळकर घाईघाईने दुपारी 4:22 सोसायटीतून 2 व्हीलरवरती बाहेर गेल्याचं दिसून येतं आणि पोलिसांचा संशय आणखी बळावतो। त्यानंतर पोलीस या विश्वजित मसाळकरकडे चौकशी सुरू करतात आणि उघडकीस येतो अतिशय घृणास्पद प्रकार। आपल्या जन्मदात्या आईची, आपल्या पत्नीची आणि अवघ्या 2.5 वर्षांच्या आपल्या मुलीची या विश्वजित मसाळकरने स्वतः हत्या केलेली असते आणि कारण असतं ते म्हणजे त्याच्या स्वतःच्या अनैतिक संबंधांना त्याच्या या कुटुंबाचा असलेला विरोध। हा विश्वजित मसाळकर पुण्यातील मगरपट्टा सिटीतील एका बांधकाम कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून, फॅसिलिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असतो आणि त्याच ठिकाणी काम करणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे अनैतिक संबंध प्रस्थापित झालेले असतात आणि त्या
मुलीसोबत आधीच विवाहित असलेल्या 2.5 वर्षांची एक मुलगी असलेल्या या विश्वजित मसाळकरला लग्न करायचं असतं आणि त्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीपासून म्हणजे अर्चनापासून त्याला घटस्फोट हवा असतो. मात्र अर्चनासोबतच त्याची स्वतःची आई शोभा ही देखील या घटस्फोटाला विरोध करत असते आणि त्यामुळं त्या आधीपासून काही महिने हा विश्वजित मसाळकर त्याच्या पत्नीला सातत्याने मारहाण करत असतो. आपण आपली गावाकडची 5 एकर जमीन तुझ्या नावे करतो, मात्र तू मला घटस्फोट दे, यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. पत्नीकडून स्टॅम्प पेपरवरती तसं लिहून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. त्याच्या कंपनीत काम करणारे त्याचे सहकारी देखील त्याला सातत्याने समजावण्याचा प्रयत्न करत असतात की तू विवाहित आहेस, तुला एक 2.5 वर्षांची मुलगी आहे आणि त्यामुळं तू तुझ्या पहिल्या पत्नीला सोडून देण्याचा आणि दुसरं लग्न करण्याचा विचार करणं हे चुकीचं आहे. मात्र विश्वजित मसाळकर कोणाचंही ऐकत नाही आणि आपल्या या अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवायचं तो ठरवतो आणि अतिशय थंड रक्ताने तो प्लॅन आखतो. विश्वजित मसाळकरच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या त्याच्या एका मित्राचं लग्न 4 ऑक्टोबर 2012ला होणार असतं आणि मित्राच्या या लग्नासाठी तो त्या दिवशी कंपनीतून कामावरून सुट्टी घेतो आणि घरी थांबतो. मात्र दुपारी असलेल्या या लग्नाला तो स्वतः जात नाही, तर फक्त त्याच्या आईला म्हणजे शोभा मसाळकर यांना पाठवतो आणि स्वतः घरी थांबतो आणि दुपारी 2 नंतर हातोड्याने तो त्याची पत्नी अर्चना हिची हत्या करतो. त्यानंतर त्याच्या स्वतःच्या अवघ्या 2.5 वर्षांच्या मुलीची किमियाची उशी तोंडावरती दाबून तो हत्या करतो आणि त्यानंतर तो वाट पाहू लागतो तो त्याची जन्मदाती असलेल्या शोभा मसाळकरची, त्याच्या स्वतःच्या आईची. या विश्वजितच्या मित्राचं लग्न आटोपून शोभा मसाळकर घरी येतात आणि समोर पाहतात तर त्यांची सून आणि त्यांची नात रक्ताच्या थारोळ्यात असते आणि त्याचवेळी ज्या हातोड्यांनी या विश्वजितनी पत्नीची हत्या केलेली असते त्याच हातोड्यांनी तो त्याच्या स्वतःच्या आईची देखील हत्या करतो. आणि त्यानंतर आपलं हे कृत्य समोर राहणाऱ्या मधुसूदन कुलकर्णी, समोरच्या 1 नंबर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मधुसूदन कुलकर्णी यांनी पाहिल्याची शक्यता असल्यानं त्यांच्यावरती देखील वार करतो हातोड्यांनी. मात्र मधुसूदन कुलकर्णी बेशुद्ध होतात आणि ते मेलेले आहेत असा समज या विश्वजितचा होतो. पुन्हा तो घरात येतो, रक्ताने माखलेले सगळे कपडे बदलतो, ते कपडे आणि हत्येसाठी वापरलेला हातोडा एका बॅगमध्ये घालतो आणि 2 व्हीलरवरून बाहेर पडतो आणि शेजारच्या रेल्वे ट्रॅकवरती ते सगळं तो टाकून देतो. शेजारच्या CCTV फुटेजमध्ये 4:22 तो बाहेर पडल्याचं आढळून येतं आणि हे रक्ताने माखलेले कपडे आणि हातोडा टाकून दिल्यानंतर तो सुट्टीवरती असताना देखील संध्याकाळी 6:15 वाजता त्याच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये जातो. त्याला सुट्टीच्या दिवशी कंपनीत आल्याचं पाहून त्याचे मित्र आश्चर्यचकित होतात. त्याबद्दल त्याला विचारतात तेव्हा मी सहज या ठिकाणी आल्याचं तो मित्रांना सांगतो. खरं तर त्याच्या कंपनीत जाण्यामागे त्याचा उद्देश त्याचा स्वतःचा तिथला प्रेझेन्स म्हणजे अस्तित्व दाखवून देण्याचा असतो आणि कंपनीमध्ये 15 मिनिटे थांबतो 6:30 पर्यंत आणि पुन्हा तो घरी येतो आणि सोसायटीमध्ये चंपरत्न सोसायटीमध्ये आल्यानंतर तो थेट त्याच्या स्वतःच्या घरामध्ये म्हणजे फ्लॅट नंबर 4 मध्ये जात नाही तर समोरच्या फ्लॅट नंबर 1 मध्ये जातो, जिथे मधुसूदन कुलकर्णी बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात. आणि त्यानंतर तो ओरडत बाहेर येतो, सोसायटीच्या चेअरमनना बोलावतो, आजूबाजूचे शेजारी गोळा करतो आणि त्यांना सांगतो की बघा या मधुसूदन कुलकर्णी यांच्यावरती हल्ला झाला आहे, त्यांच्या घरामध्ये चोरीच्या उद्देशाने त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. सगळे जमा होतात, गोंधळ उडतो आणि त्यानंतर ते सगळे फ्लॅट नंबर 1 मधून बाहेर येतात आणि त्या सगळ्यांच्या सोबत तो त्याच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये फ्लॅट नंबर 4 मध्ये प्रवेश करतो आणि सगळ्यांच्या समोर तो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्याची आई, पत्नी आणि मुलगी देखील मृत्युमुखी पडलेली आहे आणि त्याचं सगळं कुटुंब संपल्याचं पाहून हंबरडा फोडतो, सगळ्यांसमोर आकांत करायला लागतो आणि सगळेच जण त्यामुळे हळहळतात. पोलिसांना याची माहिती दिली जाते आणि पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि या विश्वजित मसाळकरची तक्रार
नोंद करून घेतली जाते. मात्र सुरुवातीला जसं सांगितलं, त्यांनी दावा केलेले सोन्याचे दागिने आणि रक्कम ही घरामध्येच आढळते. शेजारच्या CCTV फुटेजमध्ये तो 4:22 निघून गेल्याचं दिसतं आणि पुढे जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येतो त्या रिपोर्टमध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 4 या 2 तासांच्या कालावधीमध्ये या 3ही हत्या झाल्याचं त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात येतं. आणि या 2 ते 4 मध्ये हत्या करताना हा विश्वजित मसाळकर त्याच्या घरीच असल्याचं सगळे पुरावे सांगत असतात. कारण त्याची आई 3:22 पुन्हा एकदा घरी आलेली असते या विश्वजितच्या मित्राच्या लग्नावरून आणि तिची हत्या करून हा विश्वजित 4:22 घराच्या बाहेर जाताना हे CCTV कॅमेरे दर्शवत असतात. पुढे पोलीस तपासामध्ये विश्वजितची त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवणारी त्याची मैत्रीण देखील त्याच्या विरोधामध्ये जबाब देते. तो त्याच्या कुटुंबाला संपवण्याची भाषा करत असल्याचं पोलिसांना सांगते. त्याचे कंपनीतले ते मित्र आणि सहकारी देखील त्याच्या विरोधामध्ये साक्ष देतात आणि पोलीस अतिशय सुंदर पद्धतीने तपास करून ठोस पुरावे गोळा करून न्यायालयामध्ये खटला दाखल करतात आणि या ठोस पुराव्यांच्या आधारे पुणे सत्र न्यायालय 2016 या विश्वजित मसाळकरला दोषी ठरवतं आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावतं. ही शिक्षा सुनावताना न्यायालय ही घटना अतिशय निर्दयी आणि दुर्मिळ असल्याचं नमूद करतं. त्यानंतर हा विश्वजित मसाळकर पुणे सत्र न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करतो आणि मुंबई उच्च न्यायालय देखील 2019 या विश्वजित मसाळकरची फाशीची शिक्षा कायम ठेवतं. मुंबई उच्च न्यायालयाचे 2 न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि स्वप्ना जोशी त्याची सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवतात. त्यानंतर हा विश्वजित मसाळकर देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करतो आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती प्रशांत कुमार, BR गवई आणि KV विश्वनाथन हे 3 न्यायमूर्ती या विश्वजित मसाळकरची पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता करतात. आणि ही मुक्तता करताना पोलिसांनी केलेला तपास हा फक्त परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे केलेला आहे आणि त्यामुळे हा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही असं नमूद करतात. ज्या घटनेमुळे फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती आणि आई आणि मुलगा, पती आणि पत्नी, मुलगा, वडील आणि मुलगी या सगळ्या नात्यांना काळीमा फासणारी ही घटना होती आणि ज्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला होता. त्या घटनेमध्ये हा आरोपी निर्दोष असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे 3 न्यायमूर्ती नमूद करतात. आता याला काय म्हणायचं हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.